Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 8 general science, and name of lesson is measurement and effect of heat. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील 14वे प्रकरण मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट याविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणाचा हा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं हीट, त्यानंतरनं सोर्सेस ऑफ हीट अँड सम सॉल्व्ड एक्झाम्पल्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द टेम्परेचर. आता टेम्परेचर म्हणजे काय, तर we can find out how hot or cold an object is by touching the object. जो पदार्थ गरम आहे किंवा थंड आहे किंवा तो किती गरम आहे हे आपण त्याला स्पर्श करून तपासून पाहतो किंवा ऑब्झर्व करतो. हावेवर आवर सेन्स ऑफ हॉट और कोल्ड इज रिलेटिव्ह. परंतु हे हॉट किंवा कोल्ड हे जे आपलं सेन्स आहे, ही जी आपली संवेदना आहे ती कशी आहे, रिलेटिव्ह आहे, अंदाजे आहे. दिस कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. टू प्रूव्ह दॅट वन एक्सपेरिमेंट इज गिवन फॉर अस. इन दॅट टेक 3 सिमिलर वेसल्स. लेट अस कॉल देम A, B अँड C. काय करायचं आपल्याला यासाठी, 3 सारख्या आकाराचे भांडे घ्यायचे आहेत आणि त्याला नाव द्यायचं आहे A, B आणि C. ॲज शोन इन द फिगर 14.2. 14.2 मध्ये जसं दाखवलेलं आहे तसं आपल्याला भांडं घ्यायचं आहे. अँड फिल A विथ अ हॉट वॉटर, B विथ अ कोल्ड वॉटर अँड पुट सम वॉटर फ्रॉम A अँड B इन अ C. मग पुढं काय करायचं आहे, A मध्ये हॉट वॉटर घ्यायचं आहे, गरम पाणी घ्यायचं आहे. B मध्ये कोल्ड वॉटर, थंड पाणी घ्यायचं आहे. आणि C मध्ये A आणि B दोघांचं मिळून त्यात ॲड करायचं आहे. म्हणजे त्याला लॅक्वम म्हणू आपण किंवा कोमट पाणी असं म्हणू. म्हणजे A मध्ये गरम पाणी, B मध्ये थंड पाणी आणि C मध्ये कोमट पाणी, अशा प्रकारे आपल्याला पाणी घ्यायचं आहे. अँड नाऊ डीप युअर राईट हँड इन A अँड लेफ्ट हँड इन अ B. बघा, राईट हँड उजवा आपल्याला A मध्ये ठेवायचा आहे म्हणजे गरममध्ये ठेवायचा आहे, आणि डावा B मध्ये ठेवायचा आहे म्हणजे थंडमध्ये ठेवायचा आहे. अँड कीप देम इमर्ज्ड फॉर 2 to 3 मिनिट्स. त्याला 2 ते 3 मिनिट तसंच त्याला ठेवायचं आहे. अँड नाऊ डीप बोथ द हँड इन अ C. दोन्ही हात बाहेर काढायचे आहेत आणि C मध्ये ठेवायचे आहेत. व्हॉट डू यू फील. मग काय जाणवलं तुम्हाला, बघा. इवन दाऊ बोथ द हँड आर डीप्ड इन अ वॉटर इन द सेम वेसल. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण A आणि B दोन्ही हात आपण C मध्ये ठेवलेले आहेत आणि Cचं जे टेम्परेचर आहे ते कसं आहे, सेम आहे. म्हणून काय म्हणलं, इवन दाऊ बोथ द हँड आर डीप्ड इन अ वॉटर इन द सेम वेसल, that is water at the same temperature, your right hand will be find the water to be cold, while the left hand will find it to be a hot. काय म्हणलं बघा, जरी तापमान सारखं असेल तरी काय होतं, युअर राईट हँड विल फाइंड द वॉटर टू बी कोल्ड. उजव्या हाताला काय वाटेल, पाणी थंड आहे. तर डाव्या हाताला काय वाटेल, पाणी कसं आहे, गरम आहे. व्हॉट इज द रिझन फॉर दिस. याच्यामग कारण काय असेल, तर त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक. इवन दाऊ काय म्हणलं आपण, you must have understood from the above activity that we cannot determine the temperature of an object accurately by simply touching. बघा,
आपण कुठल्याही पदार्थाचं तापमान टेम्परेचर आपण सिम्पली त्याला टच करून आपण त्याला अंडरस्टँड करू शकत नाही ॲक्युरेटली. मग काय केलं पाहिजे? ऑल्सो यू मे हर्ट युअरसेल्फ बाय टचिंग व्हेरी हॉट ऑर कोल्ड ऑब्जेक्ट. खूप थंड किंवा खूप गरम ऑब्जेक्टला जर आपण टच केलं तर त्यापासून आपल्याला इजा पोहोचू शकते. सो वी फील द नीड ऑफ सम डिव्हाइस फॉर मेजरिंग द टेम्परेचर. मग त्यासाठी काय केलं पाहिजे बघा, तर टेम्परेचर मोजण्यासाठी एका स्पेसिफिक डिव्हाइसचा वापर केला पाहिजे. आणि द थर्मामीटर इज अ डिव्हाइस फॉर मेजरिंग द टेम्परेचर. मग हे टेम्परेचर मोजण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. एक डिव्हाइस आहे त्याचं नाव आहे थर्मामीटर. अँड यू हॅव रीड अबाउट थर्मामीटर इन अ प्रिव्हियस क्लास. थर्मामीटरविषयी आपण अधिकची माहिती 7वीच्या वर्गामध्ये आपण घेतलेली आहे. आणि इन दिस लेसन यू आर गोइंग टू लर्न अबाउट द कन्स्ट्रक्शन ऑफ थर्मामीटर. इथे आपण काय करतोय, थर्मामीटर कसं तयार करतात, कसं कन्स्ट्रक्ट करतात याविषयी शिकणार आहोत. व्हॉट आर पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय ते आपण मागच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत. पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हणतो, स्थितीज ऊर्जा. तर कायनेटिक एनर्जीला आपण काय म्हणतो, गतीज ऊर्जा आपण असं त्याला म्हणतो. तर बघा त्याच्या अगोदर आपल्याला काय म्हणतो बघा, की आपण काय बोललो होतो की डावा हात आणि उजवा हात दोन्ही आपण समान पाण्यामध्ये आपण सेम टेम्परेचर असलेल्या पाण्यामध्ये बुडवतो, परंतु ते आपल्याला वेगवेगळं लागतं. असं का होतं, तर द राईट हँड फाइंड द वॉटर कोल्ड बिकॉज इट लॉस हीट टू वॉटर इन सी. काय होतं, ज्यावेळेस गरम पाण्यातला हात आपण थंड पाण्यामध्ये घालतो त्यावेळेस तेव्हा आपली उष्णता काय करतो, लूज करतो किंवा कमी करतो. आणि द लेफ्ट हँड फील द वॉटर हॉट बिकॉज इट गेन हीट फ्रॉम द वॉटर. तर जो डावा हात आहे जो थंड पाण्यामध्ये होता तो काय करतो, त्या कोमट पाण्याचा जे टेम्परेचर आहे तो गेन करतो, वाढवतो. आणि दिस शो दॅट वी कॅन नॉट डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट ॲक्युरेटली बाय सिम्पली टचिंग. याच्यामुळं गरम पाणी आपल्याला थंड लागतं आणि थंड पाणी आपल्याला गरम लागतं, हो की नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी ॲक्युरेट आपण त्याचं आपण सांगू शकत नाही. आपण त्या ठिकाणी थर्मामीटरचा वापर आपण केलाच पाहिजे. आता पाहतोय आपण हीट अँड टेम्परेचर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. तर हीट आणि टेम्परेचरमध्ये फरक काय आहे, तर हीट इज रिलेटेड टू द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अन ॲटम इन अ सबस्टन्स व्हाईल टेम्परेचर इज रिलेटेड टू द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम इन अ सबस्टन्स. बघा हीट म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू द टोटल कायनेटिक एनर्जी. हीट काय आहे, त्या सबस्टन्सच्या ॲटमची टोटल कायनेटिक एनर्जी. तर टेम्परेचर काय आहे, त्या सबस्टन्सच्या ॲटमची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपण लक्षात आलं असेल हीट आणि टेम्परेचरमध्ये काय फरक आहे. मग मला वी नो दॅट द सबस्टन्स इज मेड अप ऑफ अन ॲटम. आपल्याला माहिती आहे सबस्टन्स हा कशापासून बनलेला आहे, ॲटमपासून बनलेला आहे. अँड द ॲटम इन अ सबस्टन्स आर ऑलवेज इन अ मोशन. जे ॲटम आहेत ते ॲटम कुठलाही सबस्टन्स असेल, मग लिक्विड असेल, सॉलिड असेल किंवा गॅस असेल, तो कसा आहे, इट इज इन द मोशन. अँड द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ ॲटम इन अ सबस्टन्स इज मेजर फॉर द हीट कंटेंट इन दॅट सबस्टन्स. बघा त्याची टोटल कायनेटिक एनर्जी आहे ती काय, जे ॲटमचं मुवमेंट आहे हे कसं मोजलं जातं, तर ते मोजलं जातं हीट कंटेंट इन दॅट सबस्टन्स. while temperature of substance is related to the average kinetic energy of that atom. मग आपण अगोदर म्हणल्याप्रमाणे काय म्हणलं, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी आहे त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स is related to the average kinetic energy of a atom, and if the average kinetic energy of atom in two object is equal then their temperature will also be equal. जर
काय म्हणलं बघा, इफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम टू ॲटम इज इक्वल. जर ॲव्हरेज एनर्जी दोन वेगवेगळ्या ॲटमची जर इक्वल असेल तर त्याचं टेम्परेचरसुद्धा कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. हिअर द फिगर 14.3 A and B show the velocity of atom in a gas at high and low temperature. बघा फिगर 14.3 काय दाखवते, ए आणि बी, तर व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन अ गॅस ॲट हाय अँड लो टेम्परेचर रिस्पेक्टिवली. त्या ॲटमची व्हेलॉसिटी हे दाखवतं कसं, हाय टेम्परेचरला आणि लो टेम्परेचरला. अँड द डायरेक्शन अँड द लेंथ ऑफ द ॲरो attached to the atom show the direction of magnitude of the velocity of the atom. हा जो ॲरो आहे त्याची दिशा आणि लांबी हे काय दाखवतं, तर डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ ॲटम. त्या ॲटमचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड त्या ॲटमचे व्हेलॉसिटी दाखवतं. अँड द व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन द गॅस ॲट हाय टेम्परेचर इज लार्ज. बघा जो ॲटम कुठं आहे, द व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन द गॅस ॲट हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचरला ह्याची व्हेलॉसिटी कशी असते, लार्ज असते. आणि कोणापेक्षा, द व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन अ गॅस ॲट अ लो टेम्परेचर. लो टेम्परेचरच्या व्हेलॉसिटीपेक्षा हाय टेम्परेचरच्या व्हेलॉसिटी कशी असते, जास्त असते. तर the velocity of atom in a solid object are shown by arrow in the figure 14.3c. बघा या ठिकाणी 14.3c हा जो डायग्राम आहे या ठिकाणी काय दाखवलेला आहे, द व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन अ सॉलिड ऑब्जेक्ट या ठिकाणी दाखवलेला आहे बाय द ॲरो इन फिगर. अँड द ॲटम इन अ सॉलिड ऑब्जेक्ट आर टाईड टू वन अनदर बिकॉज ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. बघा द ॲटम ऑफ सॉलिड, सॉलिडच्या ॲटमचे जे ऑब्जेक्टचे सॉलिडचे जे ॲटम आहेत ते कसे असतात, टाईड असतात, एकमेकाशी घट्ट बांधलेले असतात. कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ॲटम. सो दे कॅन नॉट बी डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर प्लेस. बघा त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं काय, ते आपली जागा सोडत नाहीत. आपल्या जागेवर ते कसं असतात, टाईड असतात, फिक्स असतात. पण काय होतं, बिकॉज ऑफ हीट दे ऑस्किलेट अराउंड देअर फिक्स प्लेस. ज्यावेळेस त्याला उष्णता मिळते त्यावेळेस ते काय होतात, त्यांच्या आहे त्या जागेवरच काय होतात, व्हायब्रेट होतात, ऑस्किलेट होतात. अँड हायर द टेम्परेचर ऑफ सॉलिड फास्टर इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑस्किलेशन. जेवढं टेम्परेचर जास्त तेवढ्या ऑस्किलेशन्स या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळतात सॉलिडमध्ये. सपोज ए अँड बी आर टू ऑब्जेक्ट्स. बघा काय म्हणलं, ए आणि बी हे काय आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत. मेड फ्रॉम सेम सबस्टन्स. हे दोन्ही सबस्टन्स सारख्याच सबस्टन्सपासून तयार झालेले आहेत. समजा आपण पितळाचे समजू, पितळ किंवा आपण त्याला ब्रास. द ऑब्जेक्ट इज मेड फ्रॉम द ब्रास अँड द मास ऑफ ए इज ट्वाइस द मास ऑफ बी. म्हणजे एचं मास हे बी पेक्षा कसं आहे, जास्त आहे, म्हणजे डबल आहे. विच मीन्स दॅट द नंबर ऑफ ॲटम इन ए इज ट्वाइस दॅन द नंबर ऑफ ॲटम इन अ बी. म्हणजे नंबर ऑफ ॲटम, आकार जास्त आहे, आकार डबल आहे, तर नंबर ऑफ ॲटम कसे असणार आहेत, डबल असणार आहेत. म्हणून द मास ऑफ ए इज डबल दॅन बी. देअरफॉर द नंबर ऑफ ॲटम्स आर ऑल्सो डबल इन ए दॅन द बी. इवन इफ द टेम्परेचर ऑफ ए अँड बी आर इक्वल. टेम्परेचर ए आणि बीचं कसं आहे, सारखं आहे. दॅट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन ए इज सेम ॲज दॅट ऑफ द बी. ॲव्हरेज एनर्जी दोघांची कशी आहे, सारखीच आहे. तर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन ए इज ट्वाइस दॅट ऑफ बी. परंतु टोटल कायनेटिक एनर्जी जी कशी आहे, ए ची बी पेक्षा डबल आहे. सो दस द हीट कंटेंट ऑफ ए इज ट्वाइस दॅट ऑफ बी. म्हणून कायनेटिक एनर्जी डबल आहे, म्हणून हीट कशी आहे, ए ची बी पेक्षा जास्त आहे. आणि इवन दाऊ दे बोथ हॅव द सेम टेम्परेचर. त्याची कायनेटिक एनर्जी जरी डबल असेल किंवा त्याचं हीट जरी डबल असेल तर दोघांचं टेम्परेचर हे कसं असणार आहे, सेम असणार आहे. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर.
थँक्यू.